नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झालेली आहे. शरद पवारांनी राजकीय भवितव्यासंदर्भात केलेल्या एका महत्त्वपूर्ण वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात भविष्यात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. जर आपल्याला आठवत असेल, जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि 40 आमदार सोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा शिंदे हे पक्षावर हक्क सांगू शकत नाहीत, ते अपात्र होतील. त्यांना भाजपामध्ये विलीन होणे हाच पर्याय आहे, कारण पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे अनेक आरोप होताना आपण त्यावेळेला पाहिले. पण झाले त्याचे उलटेच. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदेंकडे आलं. खरी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत देण्यात आलेला आहे, जे आपण सर्वांनी पाहिलेला आहे. हा संदर्भ यासाठी सांगतोय कारण जे लोक शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली तेव्हा 10व्या परिशिष्टानुसार पक्षांतर्गत बंदी कायद्याचा संदर्भ देत फुटलेल्या गटाला भाजपात विलीन व्हावं लागेल किंवा अन्य कोणत्या पक्षात विलीन व्हावं लागेल असे भाकीत व्यक्त करत होते, आता त्यांच्यावरच दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची वेळ आली आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. कारण पवारांच्या एका विधानामुळे अशा चर्चा जोर धरू लागलेल्या आहेत. काय हे प्रकरण आहे तेच आजच्या जेएम विशेष मध्ये पाहणार आहोत. देशाच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट तयार झालेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यात धक्कादायक दावे केलेले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही मोठी विधाने त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा शरद पवारांनी केलेला आहे. काय दावा शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत केलेला आहे पाहूया. मुलाखतीमध्ये शरद पवार काय म्हणाले आपण ते पाहतोय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीचे आहोत. वैचारिक दृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत. कोणताही निर्णय सामूहिकपणे घेऊ. समविचारी पक्षांसोबत यायला उद्धव देखील सकारात्मक असल्याचं पवारांनी म्हटलं. उद्धव यांची विचारसरणी आमच्या सारखीच असल्याचं पवार म्हणाले. परिस्थिती 1977च्या जनता पक्षासारखी होऊ शकते अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. विरोधकांनी 1977ला पंतप्रधान पदाचा उमेदवार दिलेला नव्हता. मोरारजी देसाईंची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. मोरारजी देसाईंपेक्षा सध्या राहुल गांधी यांना जास्त पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. दरम्यान शरद पवार यांनी हे जे भाकीत व्यक्त केलं की प्रादेशिक पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, त्या वक्तव्यामुळे राज्यासह देशामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे आणि राजकीय घडामोडी वेगानं आता घडताना पाहायला मिळतात. पवारांचा गेम प्लॅन नक्की काय आहेत त्या संदर्भातला तपशील सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. काँग्रेसच्या माध्यमातून वारसदाराची सोय लावण्याची धडपड शरद पवारांची दिसतीये. वारसदाराचा कमकुवतपणा काँग्रेसमध्येच झाकला जाऊ शकतो. शरद पवारांसाठी काँग्रेस कायमच सोयीचा पर्याय राहिलेला आहे. शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का याविषयी विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. आता एका माजी काँग्रेस नेत्याने याबद्दल मोठा दावा केला. शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचारच करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती, ती काँग्रेसने फेटाळून लावली असा दावा संजय निरुपम यांनी केलेला आहे. संजय निरुपम यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूयात. शरद पवार अनेक दिवसांपासून विलीनीकरणाच्या विचारात होते.
काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिलेला होता. राज्यात सुप्रियांना काँग्रेस अध्यक्ष करा अशी पवारांची विनंती होती. पवारांची विनंती काँग्रेसने मात्र फेटाळून लावली. आता शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे. बारामती हातातून जाण्याची पवारांना भीती आहे, म्हणून विलीनीकरण हाच आता पर्याय त्यांच्या समोर उरलेला आहे. बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी सुप्रिया सुळे मात्र असमर्थ आहेत. विलीनीकरण जर झालेच तर त्याचा परिणाम मात्र शून्य असेल असं संजय निरुपम यांनी म्हटलं. सुळे आणि ठाकरे हे नातेवाईक आहेत. याच्यामुळे एक प्रकारे सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे या दोन पवार आणि म्हणजे सुळे आणि पवार घराण्याचे संबंध, त्यामुळे राज्य करताना सुद्धा ते वेगळ्या प्रकारे राज्य करू शकतात. शिवसेना आणि काँग्रेसमधली युती त्यांची कायम राहू शकते. जसं मध्यंतरी आपण पाहिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री, कदाचित जर का राहुल गांधींनी स्वीकारलं तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री हे आपल्याला दिसू शकतात. विलीनीकरणाच्या निर्णयाप्रत यावे लागले त्यासाठी शरद पवार यांच्या समोर आता कोणती आव्हाने आहेत तेही पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. शरद पवार अजूनही स्वतःचा वारसदार निवडू शकलेले नाहीत. पवारांसमोर होते अजित पवार किंवा सुप्रिया सुळे असे पर्याय. योग्य पर्याय योग्य वेळी निवडण्याची संधी पवारांनी गमावली. वारसदार निवडण्याच्या घोळात पवारांच्या हातून पक्ष निसटला. वारसदार लादण्याच्या प्रयत्नात पवार कुटुंबात दुही माजली. वाढते वय आणि बदलते राजकारण यात वारसदारासाठी जागा अपुरी पडलेली आहे. काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांनी सुद्धा पक्ष सोडल्यामुळे एक मोठी व्हॅक्यूम तयार झालेली आहे. याचं कारण नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे तसं पाहिलं तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून आजही काँग्रेस त्यांना मानायला तयार नाही. एकमेव पृथ्वीराज चव्हाण आहेत ज्यांचं वय आता 79 आहे. त्यांनी सांगितलंय मी याच्या पुढे इलेक्शन लढणार नाही. अशा अवस्थेत जी एक नेतृत्वाची एक मोठी पोकळी निर्माण होते, ती पोकळी भरून काढण्याकरता एकाच वेळेस स्त्री आहे, मराठा आहे आणि पवारांची मुलगी आहे. त्यामुळे अशी व्यक्ती घेऊन एक आयतं मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व काँग्रेसला मिळू शकतं. आता प्रश्न असा आहे की काँग्रेस, राहुल गांधी हे नेतृत्व घेण्यास तयार आहेत का? तर सुप्रिया सुळे यांना नवी जबाबदारी कशी मिळू शकते याची कारणे काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. सुप्रिया शरद पवारांच्या कन्या आहेत. पवारांचा सुप्रियावर भारी जीव आहे. सुप्रिया यांना राजकारणात स्थापित करण्याकडे पवारांचा कटाक्ष आहे. सुप्रिया यांच्यासाठी पवारांच्या विश्वासू नेत्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. राजकीय वारस म्हणून शरद पवारांच्या मनात सुप्रियाच आहेत. दरम्यान जर सुप्रिया यांना काँग्रेसमध्येच भवितव्य का दिसतंय त्याची काय कारणे आहेत त्यावर एक नजर टाकूया. सुप्रिया कायम राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय राहिलेल्या आहेत. राष्ट्रवादी फुटल्याने पवारांचा दबदबा ओसरलाय. सुप्रिया यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा घसरला. पक्ष नसल्याने राज्यात सुप्रियांसाठी स्थान आता नाहीये. महाराष्ट्रात शरद पवारच सुप्रियासाठी आग्रही आहेत.
अजित पवारांनी सुप्रियामुळेच राष्ट्रवादी सोडली. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे कडवे स्पर्धक झाले. अजित पवारांसमोर सुप्रिया कमी अनुभवी आहे. राज्यात अजित पवारांशी संघर्ष करण्यापेक्षा सुप्रिया यांना नवा मार्ग निवडावा लागणार आहे. राज्यात भाजपा आणि काँग्रेस हेच राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात आहेत. भाजपासोबत जाण्याचा पर्याय सुप्रिया यांना अमान्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात जाण्यासाठी काँग्रेसच आता सुप्रियांसाठी सोयीची ठरते. दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवार यांनी सहजच हे वक्तव्य केल्याचं त्यांनी म्हटलं. तर अजित पवारांना टोला लगावण्याची संधी मिळाली आणि त्यांनी टोला लगावलाय. पाहूयात दोघांची वक्तव्य काय आहेत. नाही पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? हे सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे. अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे. अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील. मला काही माहित नाही. मागे 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करण्याची संधी सत्ताधारी पक्षांनी मात्र सोडलेली नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून शरद पवार आणि उद्धव यांच्यावर टीका केली आहे. पाहुयात काय म्हणाले. पवार साहेब तर मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे. कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसत आहे. त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करताय. तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात, पाकिस्तानकडे अनुभव आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात वेळे घालते. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी. मला असं वाटतं की पवार साहेब हे द्रष्टे आहेत. त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतो आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय. मला निश्चितपणे आता जी खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. शरद पवार जे काही बोलत आहेत ते राजकीय समीकरण अस्तित्वात येणार की नाही हे सर्व 4 जूनच्या लोकसभेच्या निकालावर अवलंबून आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात काय महत्वपूर्ण सूचक वक्तव्य केलंय तेही पाहूयात. ते 4 जूनला जे निकाल लागतील आणि 4 जूनला देशाची जी परिस्थिती राहील, आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. त्याला काही थोडे दिवस लागतील आणि त्यानंतर मग सत्तेचा वाटा घेण्याकरता किंवा सत्तेचे फायदे घेण्याकरता काही पक्ष हे आघाडीत येतील किंवा कदाचित काँग्रेसमध्ये सम्मिलित होतील. पण हे सर्व जर तर आहे आणि तो 4 जूनच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. पण त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे घडू शकतो. देशातील लोकांना हे 5,000 पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाही आहेत आणि हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल. ती एका दिवसात होणार नाही, पण त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असं त्यांनी इंगित केलं असेल, त्यांनी सूचित केलं असेल.
त्यात माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेच्या निकालानंतर दिशा ठरेल. काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही एक फ्रंट उघडलेली आहेच काय. आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही. प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल किंवा इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्याने जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे महत्वपूर्ण वक्तव्य केलं. त्याचे पडसाद राज्यात तर उमटणार होतेच. दरम्यान या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळाल्या, आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. काय या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया पाहूयात. तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून, फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात. शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत मोठे नेते आहेत. तो काय निर्णय घेतील त्याच्याबद्दल काही सांगता राहता येणार नाही, कारण एकदा त्यांनी तो वेगळा स्वतःचा पक्षकडून काँग्रेसमध्ये विलीन झाले होते आणि परत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन झाले तरी ते किती दिवस काँग्रेसमध्ये राहतील त्याच्याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. पण एकंदरीत राजकीय पटलावरती जर त्यांची कारकीर्द पाहिली, ते 55 वर्षापासून एक राजकीय नेते म्हणून काम करत आहेत. मोठा अनुभव आहे. राहुल गांधीजी आता पुण्याला येऊन गेले म्हणतात, त्यावेळेसच मला ते सांगत होते की देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला की काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे. त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे गट टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलंच. मला वाटतं ज्या 3 टप्प्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये पवार साहेबांना महाविकास आघाडीचं काय होणार आहे याचं चित्र स्पष्ट झालेलं दिसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा विलिनीकरणाचा पत्ता आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून फेकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. खरं म्हणजे पवार साहेब परिस्थितीहून नुरूप रंग बदलत असतात आणि त्याच्यामुळे आता पुढे काय करायला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलंय. पवार साहेबांचा खूप वेगळा आणि मोठा अनुभव आहे, त्यामुळे त्या बाबतीत ते जास्त स्पष्टपणे सांगू शकते. पण मी ते ऐकलेलं नाही, त्याचा अभ्यासही नाही केला, त्यामुळे त्या बाबतीत मला खूप काही सांगता येणार नाही. तर काँग्रेस पक्षात जाण्याचंही त्यांनी आज बोलून दाखवलंय. पण एक गोष्ट काँग्रेसवाले कधी विसरणारच नाहीत, ज्या पवारांनी 2दा-3दा काँग्रेस सोडलेली, काँग्रेस नेत्यांच्या बरगाडात लाथा घातलेल्या आहेत. काँग्रेस सोडताना म्हणजे वसंतदादा पाटलांना खंजीर खूपच आला आणि हे मुख्यमंत्री झाले होते. दुसरी गोष्ट अशी आहे की सोनिया गांधीला परदेशी बाई म्हणत त्यांनी पंतप्रधान पदाला विरोध केलाय. काँग्रेसवाले एवढे दुधखोळे नाहीत की पवारांना आता काँग्रेसमध्ये घेतील. दरम्यान राष्ट्रपच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भामध्ये राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांचं विश्लेषण काय, ऐकूयात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जी चर्चा सुरू झालेली आहे, महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील. खरं म्हणजे ही प्रक्रिया महाविकास आघाडी झाली तेव्हाच झाली होती की काय, अशी एक शंका यावी असं या सगळ्यांना लक्षात येतं. यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं मतदान अजूनही संपलेलं नाही. अशा वेळी हे केलेलं वक्तव्य हे कोणाकरता शरद पवारांनी केलेलं आहे. शरद पवार यांनी आपल्याच मित्रपक्षाला
म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अडचणीत आणलेला आहे का